अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर विचुरी शेत शिवारात मोठा प्रकार घडला आहे। पानंद रस्त्यालगत पडलेल्या जिवंत विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने 3 म्हशींचा जागीच मृत्यू झाला। शेतकरी महेश मलमे यांचा 2.5 लाख रुपयांच्या नुकसानीमुळे ग्रामीण भागात संताप व्यक्त होत आहे। वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाचा हा आणखी एक प्रकार असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर विचुरी शिवारात मोठी दुर्घटना घडली। पानंद रस्त्यालगत पडलेल्या जिवंत वीज ताराच्या स्पर्शाने 3 म्हशी जागीच दगावल्या। ही घटना बुधवारी घडली। गुरुदेव नगर येथील शेतकरी महेश मलमे यांच्या म्हशींचा हा मृत्यू असून त्यांचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। चराईसाठी म्हशी घेऊन जात असताना वीज ताराचा अचानक धक्का बसला। सुदैवाने मलमे हे थोडक्यात बचावले। घटनेची माहिती मिळताच तिवसा वीज वितरण विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। शेतकरी मलमे यांची नुकसान भरपाईची मागणी केली असून पुढील तपास सुरू आहे। आज दुपारी 12 वाजता आमचे जे शेतकरी आहे महेश मलमे हे जवळपास 12 वाजता त्यांच्या म्हशी घेऊन ते चराईला जात असताना त्या शेतकऱ्याचं जवळपास 3 म्हशी दगावल्या। आज जवळपास त्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपयाच्या जवळपास त्याचं नुकसान झालं। आमची त्यांना एकच विनंती, तुमच्या अलगर्जीपणामुळे आज जवळपास त्या शेतकऱ्याचं 3 ते 3.5 लाख रुपये नुकसान झालं। ते आता नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय त्याचं काही नुकसान भरून निघणार नाही आहे। आज जवळपास त्याचा जे पूर्ण उदरनिर्वाह होता ते फक्त दुधावर होता। आमची आज तुम्हाला माहीत आहे पावसामुळे शेती गेली। आज त्याच्याकडे 4 एकर शेती आहे, 3 भाऊ आहे, पूर्ण कोरडो त्याची शेती आहे। म्हणून आमची शासनाला एकच विनंती आहे का त्यांनी शेतकऱ्याचा अंत न पाहता त्यांना तातडीनं जितकी मदत जास्त होईल त्यांना ते मदत देण्यात यावी। अन्यथा नाही तर आम्ही तीव्र आंदोलन MSEB, कारण का हे जे सर्व जे नुकसान झालं ते MSEB मुळे झालं।